प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला आज 26 जानेवारी आपला 76वा प्रजासत्ताक दिन आपण आनंदाने उत्साहाने साजरा करीत आहोत. सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आजपासून आपला संविधान अंमलात आला. आपला देश सर्वात मोठा लोकशाही राष्ट्र म्हणून उदयास आला. आपल्याला आपले हक्क व अधिकार मिळाले, पण त्याबरोबर आपले काही आपण पाळले पाहिजेत. आपल्या देशाला जगात नंबर 1 करण्यासाठी आपण सर्वजण एकत्र येऊया. संविधानाचा अवलंब आपल्या जीवनात करूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. मंगल्याचा आजचा दिवस मंगल्यांचा, आजचा दिवस प्रत्येक भारतीयांचा, आजचा दिवस प्रत्येक गणराज्याचा. सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज आपला 76व्या प्रजासत्ताक दिनाला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आज आपण आनंदाने सुखाने राहतो ते फक्त संविधानामुळेच. 15 ऑगस्ट 1947 ला आपला भारत देश स्वतंत्र झाला. देश स्वतंत्र झाल्यावर कसे चालायचे याबद्दल कोणतेही नियम कायदे नव्हते. अशा वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली घटना समितीची स्थापना करण्यात आली. 2 वर्ष 18 महिने 18 दिवस अथक परिश्रम करून भारत देशाला मजबूत असे संविधान दिले. 26 जानेवारी 1950 ला आपल्या भारत देशात संविधान लागू झाले. प्रिय भारतभूची कीर्ती. सर्वांना माझा नमस्कार. आज आपला 76वा प्रजासत्ताक दिन आपण आनंदाने साजरा करत आहोत. प्रजासत्ताक दिन म्हणजे प्रजेचे राज्य, लोकशाहीचे उत्सव. लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य. आज आपण आनंदाने मुक्तपणे जगत आहोत ते फक्त संविधानामुळे. भारतीय राज्यघटनेस म्हणजेच भारतीय संविधानास माझे कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय संविधान. धारा जीवनात पेटवली ज्ञानाची ज्योती, म्हणून तर आज अगदी अमर आहे सावित्री. सर्वांना माझा नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, प्रमुख पाहुणे, वर्ग शिक्षक व माझ्या बालमित्रांनो, स्त्री शिक्षणाच्या उद्गाराच्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पावन स्मृती त्रिवार वंदन. सावित्रीबाई फुले ह्या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. खरी सुरुवात ही त्यांनीच केली. 1 जानेवारी 1831 रोजी भिड्यावाड्यात त्यांनी मुलीची पहिली शाळा काढून दिली. मग स्त्री शिक्षणाची सुरुवात केली. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नांदगाव येथे झाला. अशा या थोर क्रांतिज्योतींना माझा कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.